श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. फायनली आम्ही आज निघणार होतो ट्रिपला, म्हणून सकाळी शेंगदाण्याच्या पोळ्या करायला घेतल्या होत्या. त्यात आमच्या वहिनी पण मदत करत होत्या. थोड्याशा चपात्याही केल्या आणि मग त्यानंतर शेंगदाण्याच्या पोळ्या करून घेतल्या. 1:20ची ट्रेन आहे म्हणून घरातून जेवूनच निघत होतो. आई, दादा, ताई कालच मिरजेत आले होते. जायचं जायचं म्हणत निघालो शेवटी. आमच्या मागे लागून बब्या खूप रडत होता म्हणून लवकर निघालो, नाहीतर रडून रडून त्याला ताप यायचा. सगळे स्टेशनवर येऊन पोहोचले होते. त्यांचे फोनवर फोन येत होते. आम्हालाच थोडा वेळ झाला होता. एवढ्या दिवस ट्रिपला पहिल्यांदाच जात होतो म्हणून खूप भारी वाटत होतं. आम्ही पोहोचलो मिरज जंक्शनला आणि यात नवल म्हणजे मिरजेच्या आहोंच्या आत्या आम्हाला जाताना भेटायला आल्या होत्या. सगळेच जाम खुश होते. स्टेशनवर सगळ्यांचा एक व्हिडिओ घेतला. याच आठवणी तर आपल्याला भविष्यात जपायच्या आहेत. शेवटी ट्रेन येऊन थांबलीच होती आणि आमच्यापेक्षा जास्त उत्साह या बच्चे कंपनीला होता. सीट्स सगळ्या कन्फर्म होत्या पण खूप लांब लांब पडल्या होत्या. कुठेही फिरणं असो आणि त्या ट्रेनचा प्रवास मला खूप म्हणजे खूप आवडतो. सगळे लांब लांब होते पण जागा मिळेल तसं ॲडजस्ट करणं चालू होतं. आमच्यासोबत नंदुबाई पण होत्या. आम्ही चौघी जावा आणि एक नंदुबाई. आणि ट्रेन असो की काहीही, या मुलांचे खेळ कुठे पण चालूच असतात. खूप लोक म्हणत होते आई येत नाही का, पण त्यांच्यासाठीच तर तिरुपतीला सगळे चाललो आहे, कारण त्यांनाच तर सगळं फिरवायचं आहे. आणि आमच्या स्वर्णाला इतकी झोप आली होती की चॉकलेट तोंडात ठेवूनच तो झोपला होता. सगळ्या सीट्स ॲडजस्ट झाल्या पण ताई, दादा, आई थोडं दुसऱ्या डब्यात राहिले. आता सगळ्या सीट्स रिझर्व केल्या पण आम्ही सगळे एकाच ठिकाणी बसलो होतो, कारण एकत्र प्रवास करत असेल तर मजाच येते ना. आणि ट्रिपमध्ये आमची चर्चा, दंगामस्ती काही थांबत नाही. संध्याकाळी 5ला आहोंना भूक लागली. मग मस्त खिडकीच्या बाजूला बसून त्यांनी जेवण केलं आणि सगळीकडे चाय चाय ऐकून आम्ही चाय चाय करत होतो. आमच्यासारखेच खूप लोक तिरुपतीला चालले होते आणि इथंही आमच्या आहोंना ओळखणारी मंडळी गाठ पडली. आहोंसोबत त्यांनी एक फोटोही क्लिक केला. रात्री सगळ्यांनी मिळून मस्त जेवण केलं. सगळ्यांनी वेगळी वेगळी रेसिपी आणली होती म्हणून जेवणात मजा आली. मग सगळे आता झोपायला निघालो. ट्रेनमधील मजा मस्ती बघण्यासाठी यूट्यूबवर मोठा ब्लॉग बघायला विसरू नका. चला मंडळी, श्री स्वामी समर्थ.